जय हनुमान ढोके संघाचे सलामीवीर फलंदाज पाचव्या आपण मैदानावरती जात असताना मंगेश भोईर आणि प्रदीप भोईर याला दोन्ही बद्दूराजांची जोडी पाहायला भेटते मैदानावरती ढोके संघाकडून सलामीसाठी पाहतोय आपण. तर गावदे खरवई संघ नाणेफेकी जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षक निवडले आणि आमंत्रित केले फलंदाजीसाठी जय हनुमान ढोके संघाला. दुसऱ्या दिवसामधला पहिला सामना आपण मैदानावरती पाहतोय. दोन संघांमध्ये लढत असताना गावदे एक साईडला गावदे खरवई तर दुसऱ्या साईडला जय हनुमान ढोके. बदलापुराचे हे दिग्गज असे दोन संघ एकामेकाच्या विरोधात पाहतोय आपण. पहिली लढत पहिल्या लढतीमध्ये पाहतोय गावदे खरवई संघाचा गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण. अंबिश एन कडून निखिलला पाहतोय आपण. स्ट्राईक वरती फलंदाज पाहतोय आपण प्रदीप भोईरला. नॉन स्ट्राईक वरती मंगेश भोईर. दोन्ही बंधुराजांची जोडी. पंचाच्या भूमिकेत पाहतोय आपण डीके. मेन पंचांच्या भूमिकेत डीके सरना पाहतोय आपण. तर स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहतोय रोशन जाधव याला. हॅलो 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 चला पंच लवकरात लवकर सामना चालू करा. आता मात्र स्ट्राईक वरती चेंजेस व्हायला भेटतो. मंगेश आला स्ट्राईक वरती तर नॉन स्ट्राईक वरती प्रदीपला पाहतोय आपण. पंचाचा ग्रीन सिग्नल स्टार्ट. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निखिल सज्ज झालाय. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता परंतु अतिरिक्त स्वेर चेंडू पाहायला भेटतो आपल्याला. व्हाईटचा इशारा करत असताना पंच आम्हाला व्हाईटच्या स्वरूपात एक धाव आणि खातं ओपन होते. ते जय हनुमान ढोके संघाचं शुभ गणेश होते एक धावेने. व्हाईटच्या स्वरूपामध्ये पहिला चेंडू स्वेर पाहायला भेटता गोलंदाज निखिलचा. स्ट्राईक वरती मंगेश. नॉन स्ट्राईकला प्रदीपला पाहतोय आपण. पुन्हा एकदा निखिल सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. राईट अप ओव्हर द विकेटने अंबिश एंड कडून. आता मात्र फुलटॉस चेंडू होता फक्त फ्लिक केलाय आणि चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. 6 धावांसाठी आघात करताना पाहतोय आपण. पहिला चेंडू फेस करत असताना निखिल वरती आघात करताना चेंडूला फेकून दिले 6 धावांसाठी षटकार. फ्लिपचा फटका पाहायला भेटला आपल्याला मैदानावरती फलंदाज मंगेश कडून. चांगला फटका होता. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिला सीमारेषा पार. 6 धावांसाठी पावर जो पहिले षटक घातलं असताना पहिल्या चेंडूवरती आघात करताना पाहतोय आपण निखिल शेंडेवरती फलंदाज मंगेश आला. निखिल पुन्हा एकदा सज्ज झालाय तर स्ट्राईक होती मंगेश ज्याच्या बॅट मधून आपण षटकार पाहिला. पुन्हा एकदा फ्लिक केला. फक्त फुलटॉस चेंडू होता. दिशा दिली आणि ह्या 4 धाव वसूल करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला खेळून काढला हलक्या हातामध्ये. 4 धाव मिळतात या फलंदाज मंगेश याला. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके पाहायला भेटले. पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला भेटला. दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा फक्त फ्लिक करून चौकार वसूल करताना पाहिलं आपण गोल फलंदाज मंगेशला. चांगली बॅटिंग पाहायला भेटते मंगेश कडून. पुन्हा एकदा आता मात्र शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा इरादा होता परंतु बॅटचा चेंडूचा कोणताही संपर्क पाहायला भेटला नाही. निर्धाव चेंडू सांगता पाहायला भेटते मैदानावरती. थोडीशी गती कमी केली होती गोलंदाज निखिल याने कारण त्या पहिल्या 2 चेंडूवरती थोडासा वेग पाहायला भेटला. त्याला फक्त फ्लिक करून त्याने मोठे फटके वसूल केले होते मंगेश यांनी. आता मात्र निखिल यांनी थोडीशी गती कमी केली आणि चकवा दिला तो फलंदाज मनोज याला. डॉट चेंडू
कमबॅक करताना पाहतोय आपण. गोलंदाज निखिल याला 2 चेंडूवरती मोठे फटके आल्यानंतर तिसरा चेंडू डॉट फेकतो असताना पुन्हा एकदा निखिल. आता मात्र चेंडूला उठलेला पॉईंटच्या डोक्यावरून तिथे क्षेत्ररक्षक धावत आहेत. चेंडू अडवेल तोपर्यंत एक धाव दुसऱ्या धावेचा अवधी होता आणि 2 धाव पूर्ण करताना पाहतोय दोन्ही फलंदाज प्रदीप आणि मंगेशला पाहतोय आपण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमध्ये कॉलिंग सुद्धा तेवढे चांगले पाहायला भेटते आपल्याला मंगेश आणि प्रदीप कडून. दोन्ही बंधुराज पाहतोय आपण. सलामीर फलंदाज जे हनुमान ढोके संघाकडून. पुन्हा एकदा निखिल सज्ज झाला गोलंदाजीसाठी. आता मागचा रिव्हर्सचा पवित्र घ्यायचा होता, परंतु बॅट चेंजर घेऊन चेंडू जातोय कीपरला बीट करून सीमारेषा पार 4 धावांसाठी हा चौकार. तिसरा चौकार पाहायला भेटतो आपल्याला, दुसरा चौकार पाहायला भेटतो फलंदाज मंगेश याच्या बॅट मधून. रिव्हर्सचा पवित्र घेतला, परंतु बॅटचा चेंडूचा तेवढा संपर्क चांगला पाहायला भेटला नाही, परंतु यष्टीरक्षकाला बीट करत असताना चेंडू गेला हा 4 धावांसाठी चौकार. आमचे बदलापूरचे समालोचक राहुल चव्हाण सर यांचे सुद्धा एकदा शुभागमन झाले. शेवटचा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट चेंडू पाहायला भेटते. पहिल्या षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या संमतीने धाव फलकावरती धावा पाहतोय आपण. 17 धावा वसूल केल्या त्या गोलंदाज देखीलच्या विरुद्ध फलंदाज मनोज याने. चांगली फलंदाजी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पाहायला भेटते मनोज कडून. थोडी महागडी अशी गोलंदाजी निखिल कडून पाहायला भेटली. गावदे खरवई संघाकडून गोलंदाजी करत असताना अंबिश एन कडून. पहिले षटक समाप्त, पहिल्या षटकात समाप्त धाव फलकावरती धावा पाहतोय आपण. 17 धावा. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झाले. वैयक्तिक पहिले व सांगित दुसरं षटक घेऊन पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळताना पाहतोय आपण. गोलंदाज बादल सवारे याला राईट ओव्हर द विकेटने एरंदाज एन करून गोलंदाजीसाठी सज्ज झाला. पहिला चेंडू प्रदीप साठी यॉर्क मधला चेंडू होता. हलक्या आधारे सलमान देसाईने चेंडूला खेळून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक येईल अडवेल तोपर्यंत 1 धावीचा अवधी होता आणि 1 धाव पूर्ण करत असताना पाहतोय आपण फलंदाज प्रदीप याला सिग्नल स्ट्राईक रोटेट करताना पाहतोय आपण. प्रदीप याला का त्याला माहिती आपला प्रतिबिंब मंगेश अजूनही तर टोकून आहे मैदानावरती, ज्याच्या बॅट मधून आपण एक षटकार 2 चौकार पाहिले. तो प्रदीप आता मात्र स्ट्राईक एन वरती येतोय, सामना करेल गोलंदाज बादल याचा. दुसरा चेंडू घेऊन बादल पुन्हा एकदा सज्ज झालाय एरंदाज एन कडून मंगेश साठी. रिव्हर्सचा पवित्र घेतला होता, परंतु डॉट चेंडू पाहायला भेटतो. षटकावरती चेंडू जाऊन आदलला थोडीशी गती कमी पाहायला भेटली होती. या चेंडूवरती बादल सवारी करून बेट केले फलंदाजाला आणि डॉट चेंडू सांगता मैदानावरती आपल्याला पाहायला भेटते. आता मात्र चेंडूला खेळून काढलाय सरळ रेषेमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक समीर सज्ज आहे. एकच धाव्यावरती समाधान मानावे लागते. निखिल होते तिथे. चांगली गोलंदाजी करताना पाहतोय आपण बादल सवाराईला, कारण त्याला माहिती आहे पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा कर्ज झाल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 3 वर फेकत असताना फक्त 2 धावा कर्ज केल्या बादल सवारेने. चांगली गोलंदाजी कमबॅक गोलंदाजी पाहायला भेटते बादल कडून. पुन्हा एकदा बादल सज्ज झालाय पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फुलटॉप चेंडू सरळ रेषेमध्ये लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्ये चेंडूला सर्वात सुरक्षित फटका पाहायला भेटतो. 1 बाउन्स सीमारेषा पार 4 धाव्याने आघात करत असताना आता मात्र प्रदीप सुद्धा सांगतोय थांबाल, मी माझ्याकडे सुद्धा क्षमता आहे, मी सुद्धा मोठे फटके मारू शकतो. याच प्रत्यक्ष देत असताना खेचलाय हा सरळ रेषेमध्ये चौकार. चांगला फटका पाहायला भेटला आपल्याला प्रदीप कडून. सरळ रेषेमध्ये चेंडूला खेळून काढून 4 धावा वसूल केले तर
गोलंदाज बादल याच्यावरती बादलाची गोलंदाजी चांगली पाहायला भेटली होती. पहिल्या 3 चेंडू होते, परंतु चौथ्या चेंडूवरती मोठा फटका खेचत असताना प्रदीप यांनी 4 धावा वसूल केल्या. पुन्हा एकदा बादल सज्ज झाला तर स्ट्रायकिंग वरती प्रदीपला पाहतोय आपण. आता मध्ये वेग करण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट बॉलिंगचा चेंडू, परंतु लाईन कुठेतरी मिस करत असताना पाहतोय आपण. गोलंदाज बादल याला पण चांगला वाईटचा इशारा करतात आणि धाव वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड होईल धावफलकावरती. धावफलक पाहतोय आपण 24 धावा. यॉर्करचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु तेवढा चांगला फटका पाहायला भेटला नाही. एकच धावेवरती समाधान मानावं लागते ते फलंदाज प्रदीप याला. कमबॅक करताना पाहतोय आपण चौकार आल्यानंतर यॉर्करचा चेंडू पाहायला भेटला गोलंदाज बादल कडून. शेवटचा चेंडू असेल षटकामधला. 25 धावा धावफलकावरती पाहतोय. 5 चेंडू मध्ये फक्त 7 धावा खर्च केला गोलंदाज बादल याने. 8 धावा. पुन्हा एकदा यॉर्करचा चेंडू तेवढा चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक सज्ज दिनेश. चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला भेटतं. एकच धावेवरती समाधान मानू लागते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतोय आपण 26 धावा. त्याच्या सरासरीने पाहतोय आपण धावफलक पुढे जात असताना. जे हनुमान डोके संघाचं 2 षटकानंतर अजून एक गडी बाद करू शकला नाही तो गावदेव खरवई संघ. सलामीवीर फलंदाजी मंगेश आणि प्रदीप. चला गावदेवी सर्व संघ जास्त वेळ आपण मिटिंग करू नका. अजून गोलंदाजीसाठी पाहतोय आपण. गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी वैयक्तिक पहिलं व सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्फत सज्ज झालाय गोलंदाज दिनेश वाघला पाहतोय आपण. अगली वेगळी हेअरस्टाईल पाहायला भेटते आपल्याला त्याची दिनेश वाघ याची. स्ट्राईक डोके संघाचा एक सलामवीर फलंदाज, षटकार किंग म्हणून या फलंदाजाला मागच्या वर्षी संबोधलं गेलं होतं बदलापूर असोसिएशन कडून. तोच मंगेश आता मात्र स्ट्राईक वरती सज्ज झालाय. यस सर. पहिला चेंडू दिनेश याचा फिरकावण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटचा चेंडूचा ते संपर्क पाहायला भेटला नाही. चेंडू बॉडीवरती ब्रश झालाय. यष्टरक्षच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला भेटलं. निर्धाव चेंडू मैदानावरती पाहायला भेटतो. बदलापूर परिसरामधून हाच तो मंगेश भोईर. स्ट्रायकरवरती जे हनुमान डोके संघाचा सलामीवीर फलंदाज सज्ज झाला गोलंदाजीसाठी दिनेश. आता मात्र विकावण्याचा हेलिकॉप्टर पद्धतीने उडवण्याचा प्रयत्न होता. काय झेल रनिंग झेल पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक यष्टरक्षक स्वतः धावलेत आणि झेल इथे पकडलाय. चांगला झेल विकेट पाहायला भेटतो आपल्याला. फलंदाजी जे हनुमान डोके संघाला ज्याच्या बॅट मधून आपण 2 चौकार आणि 1 षटकार पाहिला होता, त्याच मंगेशची इथं खेळी इथे संपुष्टात देत असताना पहिला झटका दिलाय तो गोलंदाज दिनेश याने.
मंगेशच्या स्वरूपामध्ये पहिला झटका बसलाय तो जे हनुमान ढोके संघाला मंगेशची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज पाहतोय. पण मैदानावरती येत असताना वनडाऊनचा फलंदाज रुपेश भोईरला पाहतोय. संघाचा संघनायक रुपेश भोईर आता मात्र स्ट्रायकिंगमध्ये सज्ज झालाय. दिनेश वाघ यांच्या विरुद्ध फलंदाजी करण्यासाठी कमबॅक करताना पाहतोय आपण दिनेश वाघ याला. चेंडू सरळ रेषेमध्ये खेळून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक निखिल येईल आडवील तो एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण करताना पाहतोय आपण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती दोघांमध्ये पाहायला भेटते रुपेश आणि प्रदीप कडून. दिनेश पुन्हा इथे सज्ज झालाय. वाईटचा इशारा करताना पाहतोय आपण. पंचांना वाईटच्या स्वरूपाने धाव फलक एक नाही वाढ होईल. धाव फलक पाहतोय आपण 29 धावा. दिनेश स्ट्रायकिंगवरती पाहतोय रुपेशला. आता मात्र वीरकावण्याचा प्रयत्न चेंडूला खेळून काढलाय मिड विकेटच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक होते गौरव परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू गेलाय सीमारेषा पार. 6 धावा पाहायला भेटतात. आघात करताना पाहतोय आपण गोलंदाज दिनेशच्या विरुद्धामध्ये रुपेशाला मागच्या चेंडूवरती वाईट पाहायला भेटला. त्यानंतर लगेच आघात करत असताना रुपेशने खेचलाय हा दणदणीत षटकार. पुन्हा एकदा दिनेश सज्ज झालाय तो रुपेशसाठी. आता मात्र हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडूला खेळून काढलाय लॉंगॉनच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक सज्ज निखिल परंतु त्यांच्या सुद्धा आवाकाच्या बाहेर आज सुद्धा चेंडू पाहायला भेटतोय. 1 बाउन्स घेत असताना चेंडू गेलाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी हा आलाय तो दणदणीत चौकार. चांगली फलंदाजी पाहायला भेटते मैदानावरती रुपेश कडून. तब्बल 2 चेंडूवरती 2 मोठे फटके पाहायला भेटले दिनेशच्या गोलंदाजीवरती. ज्या दिनेशने मंगेश सारख्या एका मोठ्या फलंदाजाचा विकेट घेतला होता त्याच्यावरतीच आघात करत असताना आता मात्र फुलटॉस चेंडू होता. 9चा इशारा करतायत पंच. 9च्या स्वरूपामध्ये या मिळतील 1+4 म्हणजे 5 धावा मिळतील ते या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये जय हनुमान ढोके संघाला. यापुढे चेंडू पाहायला भेटतो रुपेशसाठी एक सुवर्ण संधी असेल. फ्रीजचा चेंडू मोठा फटका मारण्याची एक सुवर्ण संधी नामी संधी रुपेशसाठी. तर या संधीचा फायदा घेईल का रुपेश. आता मात्र चेंडू खेळून मोठा फटका खेचायचा होता पण बॅटचे इनिंग घेऊन चेंडू जोडतोय शॉर्टलेगच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक होते झेल पकडलाय परंतु फ्रीजचा चेंडू असल्यामुळे एक जीवनदान मिळते ते फलंदाज रुपेश याला. 3 षटक समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण वेगाने वाढत घेत असताना 45 धावा. चला ड्रिंक स्टॉल मैदानावरती जायचे. खेळाडू कक्षामधून पाणी घेऊन जायचे खेळाडू जे हनुमान ढोके संघाचे. Hello, 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 mic check, hello check, hello check. Hello, hello.
हॅलो हॅलो. चांगली फटकेबाजी पाहायला भेटली मागच्या षटकामध्ये. फलंदाज रुपेशच्या बॅटमधून तेवढी महागडी अशी गोलंदाजी पाहायला भेटली गोलंदाज दिनेशकडून. दिनेश यांनी पहिले 2 चेंडू फेकत असताना चांगले गोल फेकले होते. एका फलंदाजाला बाद केले होते. त्यानंतर 4 चेंडूमध्ये तब्बल 19 धावा खर्च केल्यात आणि या तिसऱ्या षटकामध्ये 19 धावा आल्यानंतर ते हनुमान ढोके संघाची धावसंख्या पाहतोय आपण. वेगाने वार घेत असताना 45 धावा. चौथा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय. गौरव म्हात्रेला पाहतोय आपण. पहिला चेंडू रिव्हर्स केला. फटका चांगला पाहायला भेटतोय. फुलटॉस चेंडूला फक्त दिशा दिली रिव्हर्सच्या स्वरूपामध्ये आणि चेंडूला खेळून काढलाय पॉईंटच्या डोक्यावरून सीमारेषा पार. 1 बाउन्स सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. काय फलंदाजी केतो 1 डाऊनला आल्यानंतर रुपेशला पाहतोय आपण. तब्बल 6 चेंडूमध्ये 21 धावांची बहारदार अशी खेळी करत असताना पाहतोय आपण रुपेश भोईर याला. फुलटॉस चेंडू होता. फक्त पुन्हा एकदा दिशा दिली आहे चेंडूला खेळून काढलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिथे चेंडू गेलाय. अजून एक चौकार पाहायला भेटतोय फलंदाज रुपेशच्या बॅटमधून. चौकारांची भाषा बोलत असताना पाहतोय आपण रुपेश याला सध्या लगातार 2 चेंडूमध्ये 2 चौकार पाहायला भेटले. त्याच्या अगोदरच्या षटकामध्ये सुद्धा एक षटकार पाहायला भेटले असताना मोठ्या फटक्यांची भाषा बोलत असताना पाहतोय आपण फलंदाज रुपेश भोईरला आघात करतोय. गोलंदाजावरती हल्ला चढताना पाहतोय आपण. धावसंख्या वेगाने वाढ घेते. धावसंख्या पाहतोय आपण 53 धावा. पुन्हा एकदा फक्त दिशा दिली. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पॉइंटच्या दिशेने तिथं क्षेत्ररक्षक सज्ज परंतु त्याला चकवा देत असताना चेंडू गेले. अजून एक चौकार. लगातारचा तिसरा चौकार पाहायला भेटतो फलंदाज रुपेशच्या बॅटमधून. चांगली धावसंख्या पाहतो आपण. धाव फलकावरती तब्बल धावा पाहायला भेटतात 57 धावा. काय फलंदाजी करते 1 डाऊनला आल्यानंतर त्याला माहिती होतं की एक मोठा फलंदाज मंगेश सारखा फलंदाज इथे बाद झाल्यानंतर स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेत असताना चौकारांची भाषा बोलत असताना पाहतोय आपण फलंदाज रुपेश याला. 3 चेंडूवरती 3 मोठे फटके पाहायला भेटले गौरवच्या विरुद्ध. गौरव एक आक्रमक असं फलंदाज आहे. त्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे पण तेवढाच चांगला गोलंदाज आहे. परंतु आता मात्र बीट करत असताना पाहतोय आपण फलंदाजाला गोलंदाज गौरव. कमबॅक करण्याचा प्रयत्न गौरव याचा. 3 चेंडूमध्ये 3 चौकार आल्यानंतर कमबॅक करताना बीट केले फलंदाजाला आणि निर्धाव चेंडू पाहायला भेटतो मैदानावरती गौरवकडून. गौरव पुन्हा एकदा सज्ज झाला रुपेश साठी. पुन्हा एकदा रिव्हर्सचा पवित्रा घेतला होता परंतु पुन्हा एकदा रिव्हर्सचा पवित्रा घेतला होता परंतु बॅटने चेंडूचा संपर्क पाहायला भेटला. चेंडू जाऊन यष्टनवरती आदळला आहे. झटका बसतोय. दुसरा झटका बसतोय तो जय हनुमान ढोके संघाला रुपेशच्या स्वरूपामध्ये. काय फलंदाजी करत होता रुपेश. त्याच्या बॅटमध्ये आपण 4 चौकार, 1 षटकार पाहिला. एक सिंगल आणि 1 डबल सुद्धा पाहिली. त्याच रुपेशला इथे थांबवण्यामध्ये यश प्राप्त केले ते गोलंदाजाने गौरवला पाहतोय आपण. एक मोठा झटका, दुसरा झटका जय हनुमान ढोके संघाला. नवीन फलंदाज पाहतोय आपण खेळपट्टीवरती जात असताना पाहतोय आपण रुपेशची जागा भरून साठी इनॅट नंबर 4 वरती फलंदाजीसाठी आलाय रवी भोईर. एक जुना जाणता खेळाडू, भरपूर वर्षाचा अनुभव असलेला खेळाडू, लेफ्ट हँड फलंदाज, आक्रमक फलंदाज आहे रवी भोईर. सामना करेल गौरव याचा. यॉर्करचा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षक सज्ज
अडवेल तोपर्यंत एक धावेचा अवधी होता आणि एक धाव पूर्ण करत असताना पाहतोय आपण या धाव चौथं षटक समाप्त झाले. चौथ्या षटकात समाप्त धाव फलकावरती धावा पाहतोय आपण 58 धावा कमबॅक केले. ते या शेवटच्या 3 चेंडूवरती पाहतोय. फक्त पहिल्या 3 चेंडूवरती 3 चौकार पाहिल्यानंतर गौरव याने कमबॅक करताना पाहिलं आपण. चौथा चेंडू डॉट, 5व्या चेंडूवरती विकेट आणि 6व्या चेंडूवरती फक्त सिंगल धाव खर्च करत असताना तब्बल 13 धावा खर्च करत असताना या षटकामध्ये एक फलंदाजाला बाद केले गौरव म्हात्रे याने. 4 षटक समाप्त झाले. 4 षटक समाप्त झाल्यानंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण 58 धावा. शेवटचं षटक हाणामारीचं षटक असेल. 5वं षटक घेऊन गोलंदाजीसाठी पाहूया कोण येतोय कावदेव खरवई संघाकडून. पाचव्या षटकासाठी प्राचारण करण्यात आले. इथे गोलंदाजीसाठी ज्या गोलंदाजाने दुसरं षटक हाताळत असताना फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या त्याच गोलंदाजाला इथे मात्र 5वं षटक घेऊन हाताळण्यासाठी प्राचारण करण्यात आले ते बादल सवारेला. चला यापुढे होणारा सामना पाहतोय आपण. आदर्श इलेव्हन वांगणी त्यांच्या विरुद्ध जय हनुमान एरंदार संघ. दोन्ही संघाच्या संघ नायकांनी यायचं आहे. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता परंतु खूपच अतिरिक्त वाईट पाहायला भेटतो आपल्याला. पंच आम्हाला इशारा करतात वाईटचा आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव ॲड होईल. धाव फरकावरती धाव पाहतोय आपण. एकूण 60 धावा. स्ट्रायकांवरती रवीला पाहतोय आपण. नवीन फलंदाज एक चेंडू फेस करत असताना सिंगल धाव प्राप्त केली होती रवी याने. स्ट्राईक रोट स्वतःकडे ठेवली होती. तोच रवी आता मात्र चेंडू तेवढा चांगल्या पद्धतीने लेग साईडच्या दिशेने चेंडूला खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षक येईल अडवेल तोपर्यंत एक धावेचा अवधी होता आणि एक धाव पूर्ण करत असताना पाहतोय आपण रवी भोईर याला. स्ट्राईकवरती आता मात्र सलामीर फलंदाज पाहतोय आपण प्रदीप भोईरला. शेवटच्या षटकामध्ये अजून एक सलामीला आला होता परंतु फक्त 3 चेंडू फेस करत असताना 6 धावा त्याच्या बॅटमधून पाहिल्या होत्या. स्ट्राईक मिळाले नव्हते प्रदीपला परंतु आता शेवटच्या षटकामध्ये स्ट्राईकवरती आला येतो. शेवटचे 5 चेंडू खेळण्यासाठी प्रदीप भोईरला पाहतोय. गोलंदाजी मार्क होती गोलंदाज बादल सवारेला सज्ज झालाय. फिरकावण्याचा प्रयत्न चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषा पार. क्षेत्ररक्षक होते फक्त पाहत राहिले ते कारण चेंडू गेला त्यांच्या डोक्याच्या वरून. सीमारेषा पार 6 धावांसाठी आघात करताना पाहतोय. शेवटच्या षटकामध्ये हाणामारीचा षटक आहे माहिती आहे प्रदीपाला. त्याचा तिथं प्रतिशत देत असताना चेंडूला खेळून काढला लॉंग ऑनच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. त्या 6 धावेने पाहतोय आपण धाव फलक अतिशय वेगाने वाढत असताना पाहतोय आपण. 66 धावा जय हनुमान ढोके संघाच्या. अजून एक 4 चेंडू शिल्लक असलेल्या षटकामधले बादल सवारे याचे 5वं षटक हाताळण्यासाठी बादल सवारे सज्ज झाला होता. पुन्हा एकदा विरकावलाय. आता मात्र मिड विकेटची दिशा निवडली आणि चेंडूला फेकून दिले. लगातारचा हा लावला आलाय तो प्रदीप भोईरच्या बॅट मधून. दुसरा षटकार. काय फलंदाजी करते प्रदीप भोईर मैदानावरती पाहतोय आपण. याच्या अगोदर पाहिलं तर रुपेश भोईरला चौकारांची भाषा बोलत होता परंतु जसा रुपेश बाद झाला ना तसा प्रदीपने सांगितले की मी आता चौकारांची भाषा नाही तर षटकारांची भाषा बोलणार. आणि तेच इथं दाखवून देत असताना 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेचत असताना 12 धावा वसूल केल्या त्या बादल सवाराच्या विरुद्ध. बादल पुन्हा एकदा सज्ज झालाय तो. पुन्हा एकदा चेंडूला खेचलाय. आता मात्र चेंडू हवेमध्ये राहिले. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल लॉंगावरून. निखिल कोणती चुकी पाहायला भेटत नाही. कमबॅक करताना पाहतो गोलंदाज बादईला. 2 चेंडूवरती 2 षटकार आल्यानंतर लगेच प्रत्युत्तर देत असताना फलंदाजाला इथे बाद केलंय आणि झेलच्या स्वरूपामध्ये अजून एक झटका बसतोय तो जय हनुमान ढोके संघाला. प्रदीपच्या स्वरूपात प्रदीपच्या खेळीचं वैशिष्ट्य पाहिलं तर तब्बल 6 चेंडूमध्ये 18 धावांची बहारदार केली करत असताना फलंदाजी ते बाद झाला प्रदीप. धाव फलक पाहतोय आपण. धाव फलकावर जय हनुमान ढोके संघाचं 72 म्हणजे 72 धावा पाहायला भेटतात. प्रदीपची जागा भरून काढण्यासाठी इनॅट नंबर 5 वरती फलंदाजीसाठी आलाय परेश भोईरला पाहतोय आपण. दोन चेंडू शिल्लक असलेल्या षटकामध्ये
तब्बल 4 चेंडू फेकत असताना प्रदीप सवारेला पाहिला आपण 14 धावा खर्च केलेत आणि एका फलंदाजाला बाद केले ते बादल याने. शेवटचे 2 चेंडू खेळण्यासाठी प्रदीप बाद झालाय, परंतु आता आलाय तो परेशला पाहतोय आपण. आता मात्र विरकावण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक काय झेल पाहायला भेटला आपल्याला. क्षेत्ररक्षक होते समीरला पाहतोय आपण, सीमारेषा लगत झेल घेत असताना चांगला झेल समीर करून पाहायला भेटला ना. अजून झटका बसतोय तो जय हनुमान ढोके संघाला. चला, जय हनुमान एरंदार संघाचा संघनायक इथे नयन बोराडे उपस्थित झालेला आहे. आदर्श इलेव्हन वांगणी संघाचा संघनायक तेजस पडवल संपर्क साधायचा आपण कॉम्बॉक्स मधून. इनिंग ब्रेक मध्ये आपल्या नाणेफेकी केली जाईल. नाणेफेकीसाठी येताना आपण हे दोन्ही संघांनी गृहीत धरायचे की प्रवेश फी घेऊनच यायचे. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक एंड वरती नवीन फलंदाज सुरेशला पाहतोय आपण. सामनागारी बालदलाच्या गोलंदाज 2 चेंडूवरती 2 फटके आल्यानंतर 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद केले होते. आता मात्र हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु बीट होतोय फलंदाज. नेदाव चेंडू पाहायला भेटतोय, 5वा विकेट पाहायला भेटतो. सांग ओके, विकेट पाहायला भेटते. तिसरा झटका विकेट हॅट्रिक मैदानावरती पाहायला भेटते आपल्या या स्पर्धेमध्ये. गोलंदाज बादलकडून पहिली विकेट हॅट्रिक बादलच्या स्वरूपामध्ये आले. ते 3 चेंडूवरती 3 फलंदाजांनी ते बाद केले झेलच्या स्वरूपामध्ये. बादल 5वे षटक समाप्त झाले. 5वे षटक समाप्त 5 षटकानंतर धाव फलकावरती धावा पाहतोय 72 धावा पहिल्या इनिंग मध्ये. लक्ष ठेवलं ते येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 73 धावांची गरज असेल ते विजयासाठी जय हनुमान खरवई संघाला. या धावा चेस होतील का डिफेंड होतील या ऐकूया पुढील इनिंग मध्ये. आपल्या बदलावरचा एक बुलंद आवाज राहुलजी चव्हाण सरांना.
Hello, mic check. 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 थँक्यू सो मच जितू घाबट सर. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवारमाचा मुद्रा करून मी समालोचक राहुल नामदेव चव्हाण मानकिवली बदलापूर आज या अंबेशीच्या क्रीडानगरीवरती इनगावच्या स्पर्धेमध्ये समालोचनाला सुरुवात करतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज इनगावकरांचा रंगतोय भव्य क्रिकेटचा हा सोहळा. पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. 10 क्रिक लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले त्यांचंही मनपूर्वक स्वागत. खूप चांगली स्पर्धा खरं तर आपण पाहू शकता. 4 दिवस पुन्हा एकदा याच अंबेशीच्या मैदानावरती तुम्हाला ही स्पर्धा रंगताना पाहायला मिळेल. जर्मन इनगाव आयोजित जर्मन चषक स्पर्धेचे शिल्पकार सुरेशजी कडव यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिवस स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आज स्पर्धेचा दुसरा दिवस कालचा दिवस गाजवला. टीम सिद्धिविनायक इनगाव संघाने शंकर विषयचा संघ आपण पाहिला. भरपूर चांगला खेळ त्यांनी दाखवला. परंतु आज या स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यामध्ये खरं तर एक मोठा टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. 72 धाबा बनल्या गेल्या आणि 73 धाबाचे लक्ष्य तुम्हाला पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कौल जिंकला होता टीम गावदेवी क्रिकेट संघ खरवई संघाने निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. परंतु आज आपण पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये जणू काही धाबांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर ढोके संघ आपण पाहिलं यंदाच्या सीझन मध्ये संघर्ष करतोय. मागील वर्षामध्ये भरपूर इन्फॉर्म संघ होता. कमीत कमी 17 ते 18 ट्रॉफी नक्कीच त्यांनी जिंकल्यात मागील वर्षामध्ये. परंतु या वर्षी आपण पाहिलं तर सुरुवात थोडीशी खरकट झाली. परंतु आज मैदानावरती 72 धाबा इथे बनल्या गेल्या. सलामी जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही पाहताय गौरव म्हात्रे आणि त्याचबरोबरीनं बादल सवारे ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होतोय मॅगी. देवा भोईर आपणास विनंती आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत. डोकेगावचे काही ग्रामस्थ आले पण आपण जर आले असेल तर आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. पहिला बॉल फक्त आणि फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता परंतु एक सिंगल इथे मिळते आणि सिंगलच्या जोरावरती स्वतःच व संघाचा अकाउंट ओपन करत असताना एक सिंगल धाव इथे एकवडली. मेडवांच्या क्षेत्रामध्ये खरं तर खेळाडू तुम्ही पाहू शकता सुभाष भुईरला जो संघाचा एक चांगला खेळाडू आहे. आणि मी तर म्हणेन पूर्ण ढोके टीम मध्ये अष्टपैलू खेळाडू खरं तर क्षेत्ररक्षणाचा दर्जा तुम्हाला पाहायला मिळेल. तर तो सुभाष तुम्ही पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटवरती भरपूर त्याचा प्रेम आणि जेव्हा जेव्हा चेंडू आपण पाहतोय मग लॉंग ऑनला जाऊ दे लॉंग ऑफला जाऊ दे मिड विकेटला जाऊ दे त्यावेळेस मात्र बॅकअप साठी कोण येत असेल तर तो सुभाष भोईर तुम्हाला पाहायला मिळतो मिडवांच्या क्षेत्रामध्ये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न होता. खरं तर मागील बॉल वाईट फेकला आणि आता आपण पाहतोय चांगल्या चेंडूची सांगता होत असताना. लक्ष या मॅच मध्ये मोठा आहे परंतु खरबई नाव कुठे छोटं आहे त्यामुळे मॅच मध्ये आता संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक तुम्ही पाहता पहिलं खरं तर मंगेश भोईरवरती विश्वास दाखवलाय. पहिला बॉल आपण पाहिला खरं तर एक सिंगल एफडली त्यानंतर व्हाईट बॉल आणि आता पॉवर प्लेची समाप्ती होत असताना कमीत कमी 15 ते 16 धाबा बनवायला हव्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. तर तुम्ही एक चांगली फायटिंग टोटल उभी करू शकाल पहिल्या षटकामध्ये. आणि जर इथे धाबा कमी आल्या तर थोडासा दबाव वाढेल टीम खरबई संघावरती. चांगला फटका पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला घेतलाय. बहुत चाललाय दुसऱ्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. बादल साबरेच्या बाद 15 चौकार आलाय. 4 धाब्याच्या साथीने टीमची टोटल धावसंख्या 6 आकड्यावरती.
अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तेच क्षेत्र निवडलं. जणू काय ऍक्शन रिप्ले मध्ये यातमध्ये पाहायला मिळतोय. भाग मिल्का भाग ही परिस्थिती असताना बॉल चालला बाउंड लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा चौकार. दोन चौकार बादलच्या बॅटमधून आपण पाहिले. आज बादल नावाचं वादळ मैदानावरती घोगा बेल का ते देखील पाहावं लागेल. कारण लक्ष या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 73 धाबांचं आहे आणि त्या धाबांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत टॉप गिअर वरती बॅटिंग केली आहे बादल सवारीच्या माध्यमातून. आमच्या सोबत आज स्कोररच्या भूमिकेत बेशू टीमचे चांगले खेळाडू आणि एक उच्च दर्जाचे स्कोरर नितीन नामदेव ठाकरे, तुमचंही मनपूर्वक स्वागत. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. लॉंगॉनला खेळले होते. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक रवी भोईर पोहोचलेत. डीप मध्ये चढला उत्तम फेक करतील. दरम्यान एक चिके सिंगल येते मिळते. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये तुम्ही पाहू शकता. खरं तर 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला रवी भोईर पाहायला मिळते. नेहमीच हा खेळाडू भरपूर चप्पल खेळाडू आहे. 40+ चे खेळाडू आहेत, परंतु 18 वर्षाचा खेळाडूला लाजवतील असा खेळ नेहमीच त्याचा तुम्हाला पाहायला मिळतो आहे. डीप मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतो. खरं तर मिड विकेटला अजून एक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. व्यवस्थित संपर्क नव्हता आणि षटक क्रमांक पहिले झाले संपन्न आणि पहिल्या षटकाच्या अंती टीमची टोटल धाव फलकावरती आतापर्यंत 11 धावा. मिड विकेटला तुम्ही पाहता डीप मध्ये अनिकेत भोईरला एक यंगस्टर खेळाडू. खरं तर अंबिशीच्या स्पर्धेमध्ये खरं तर भरपूर चांगली कामगिरी याच खेळाडूची आपण पाहिली होती. मैदानाच्या चौफेर बाजूला ज्याने झेल स्वीकारले होते तोच खेळाडू अनिकेत भोईरला तुम्ही पाहता. 11 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. थोडीशी टीम मीटिंग नक्कीच मैदानाच्या तुम्हाला पाहायला मिळेल टीम डोके संघाच्या माध्यमातून. कारण यंदाच्या सीझन मध्ये आपण पाहतो खरं तर डोके संघ बराच संघर्ष त्यांनी केला आणि आज मात्र चांगली कामगिरी मैदानाच्या मध्ये होत असताना मागील वर्षामध्ये खरं तर आपण पाहिलं मॅगी जो भरपूर इन्फॉर्म होता, प्रदीप भरपूर इन्फॉर्म होता आणि मॅगीचा विचार केला तर गोरेगावची स्पर्धा देखील गाजवली. नाईट टुर्नामेंट नक्कीच रेफ्रिजरेटर फ्रीज तिथे देखील त्याने जिंकला. आणि खरं तर या पंचक्रोशीमधील जर विचार केला तर नामांकित खेळाडू म्हणून मॅगीला आपण ओळखला जातो. कारण या पंचक्रोशीतून जर पहिला कोणता असा खेळाडू असेल मग ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग जर खेळली असेल तर तो खेळाडू मंगेश भोईर तुम्ही पाहता त्याच्यामध्ये खेळत असताना. डोके टीमचं डोके गावाचं नाव ज्यांनी उंच शिखरावरती नेलं असा खेळाडू. परंतु दुसऱ्या बाजूला देखील गौरव म्हात्रे सारखा एक चांगला खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. यंगस्टर खेळाडू. खरं तर ज्या खेळाडूनं नक्कीच अंबिशीच्या स्पर्धेमध्ये ओंकार शेट्टी सरांनी सांगितलं की नक्कीच खरबई संघ पालेगाव संघाच्या अगेन्स्ट परास्त झाला चिंचपाड्याच्या स्पर्धेमध्ये 22 एकर कोळा ग्रुप या स्पर्धेमध्ये. परंतु जवळजवळ 4 ते 5 दिवस चर्चा त्या स्पर्धेमध्ये गौरव म्हात्रेची होती. कारण सर्वाधिक धावा जास्तीत जास्त कुठल्या होत्या काकडवा संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना 15 बॉल 57 आणि पालेगाव संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना 10 बॉल 42 धावा याच गौरव म्हात्रेच्या आपण पाहिल्या होत्या. स्ट्रायकिंग एंडप्रती पुन्हा एकदा बादल सवारी सज्ज होतो. गोरदास रवी पहिला बॉल चांगला फटका पाहायला मिळतोय. मिडऑफच्या डोक्यावर खेळले. डीप मध्ये मॅगी पोहोचलाय. एक सिंगल येते मिळतीये. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. खरं तर चांगली सुरुवात मी म्हणेन टीम खरबई संघाच्या माध्यमातून देखील तुम्हाला पाहायला मिळाली. 12 धावा धावफलकावरती तुम्ही पाहू शकता. मदरच्यात मध्ये आता चांगली कामगिरी करत असताना संघ गावदेवी खरबई. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये याच अंबेशी गावाचा बुलंद आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय. जितू घाबट सरांना तुम्ही ऐकताय. पुन्हा एकदा बॉल चालाय पॉइंटला क्षेत्ररक्षक कविदास पोहोचले दोर परंतु बॉल त्यांच्या आबाकाच्या बाहेर आणि येतोय 4 धाबा चौकार. पहिल्या बॉलवरती दणदणीत सुरुवात करत असताना गौरव म्हात्रेला तुम्ही पाहताय. दुसऱ्या बॉलवरती चौकार आला आणि आता डॉटबॉलची समाप्ती होत असताना रवी भोईरला तुम्ही पाहता जो एक लेजंड खेळाडू आहे आणि खरं तर शुभागमन होतं आमचे
ग्रुप ग्रामपंचायत आंबेशूचे उपसरपंच दिनेशजी कडव साहेब आणि त्याच्या साथीनं आबाचा ढाबा या ढाब्याचे मालक खरं तर आमचे विठ्ठलजी मालुंगे काकाचं शुभागमन होतं. खरं तर आंबेशूच्या स्पर्धेमध्ये चुलीवरचं रुचकर जेवण आपण खाल्लं. खरं तर डाळ भजरी असेल, भाकरी असेल, चिकन असेल, वडे असतील काकांच्या माध्यमातून. यस, मी याची चर्चा करत होतो. डोके टीम मध्ये अष्टबलू खेळाडू खरं तर सर्वाधिक चांगला क्षेत्ररक्षक जर कोण असेल तर सुभाष भोईर, मी आत्ताच सांगितलं. आणि स्वतःच्या संघासाठी ज्याने 3 धावा वाचवल्या. खरं तर डाईव्ह लगावलं सुभाषच्या माध्यमातून. आणि जर क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर टाळा व्हायला हरकत नाही आहे. हे क्रिकेट आहे मित्रांनो. इथे मात्र आपण पाहतोय खरं तर भरपूर प्रेम सुभाष भोईरचं तुम्हाला पाहायला मिळेल. डोके टीमचा अष्टबलू खेळाडू पडतोय, झडतोय, पूर्णपणे स्वतःला झोकून देतोय, परंतु संघाला आज जिंकवायचा, धाबा वाचवायचे, त्याच अनुषंगाने हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो. इनफिल्डच्या वरनं खेळत एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा सुभाष पाठमोरा, परंतु यावेळेस आउटफील्ड भरपूर फास्ट होती, नाही थांबणार बॉल, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. एकवीस धावा पहिल्या षटकाच्या अंती 11, दुसऱ्या षटकाच्या अंती आता 10, अशा 21 धाबा इथे बनल्या गेल्या. लक्ष होते या मॅच मध्ये 73 धाबांचं आतापर्यंत आपण पाहिलं तर इथे मात्र धाबा बनल्या गेल्या 21. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही 52 धाबांची गरज आहे. षटक क्रमांक 3 मॅगी येतोय. मॅगीचा पहिला बॉल यावेळेस मात्र बिर्र काढून दिला. बॉल चाललाय लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर. भव्य स्वागत मॅगीचं, वेलकम टू द ग्राउंड. षटकार. सलामी जोडी अजून मैदानावरती खेळते. ही जमेची बाजू आहे टीम गावदेवी खरबळी संघासाठी. आतापर्यंत तुम्ही पाहताय एक षटकार आलाय गौरवच्या बॅट मध्ये. बराच काळ शांत होता गौरव, परंतु आता गौरवने देखील सांगितलंय शांत बसायला मी काही संत नाही, आणि त्याच्या बॅट मध्ये आला षटकार. आतापर्यंत धाबा तुम्ही पाहताय फलकाप्रती 27 धाबा इथे बनल्या गेल्या या मॅच मध्ये. 18 चेंडू मध्ये 52 धाबांची गरज असताना चांगली फटकेबाजी मैदानाच्या मध्ये होती. 46 धाबांची अजून गरज आहे. 17 चेंडूचा काय शिल्लक आहे. गोलंदाज मॅगी. अजून एक चांगला फटका पार मिळतो. फाईन लेनला खेळ धनंजय पाठमोरे डीप मध्ये खेळाडू पोहोचला. रुपेशला तुम्ही पाहताय चेंडूला तुम फेक करेल. दरम्यान 2 धाबा इथे देखील रोखू शकत नाहीये. 2 धाबा टीमची टोटल फलकावरती 2 धाब्याच्या साथीने 29 आकड्यावरती जात असताना आज प्रदीप भोईरने मंत्रमुग्ध केलं. खरं तर टीम ढोके संघाला तदनंतर तो बाद झाला आणि रुपेश भोईर त्याने देखील भरपूर चांगली बॅटिंग केली. आज मात्र रुपेशच्या बॅटमधून आपण पाहिलं 9 चेंडूमध्ये 25 धाबा, प्रदीपच्या बॅटमधून 18 धाबा 6 चेंडू मध्ये, आणि मंगेशच्या बॅटमध्ये 11 चेंडू मध्ये 18 धाबा. असं समीकरण आपण पाहिलंय. पुन्हा एकदा पटका होऊन साईडला घेतला. डिपॅक्रॉस कोलेक्टच्या क्षेत्रामध्ये 1 धाव, तर एक वेळी दुसरीचा प्रयत्न होतोय आणि बरता बेकाने या 2 धाबा मैदानाच्या आतमध्ये एकवडत असताना खरं तर थ्रो स्टार्टिंग एंडवरती यायला हवा होता. कारण आपण पाहिलं दुसरी धाव घेण्यासाठी गौरव भरपूर लेझी धावला, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडवरती इथे मात्र थ्रो गेला, परंतु 2 धाबा मैदानाच्या आतमध्ये बरता बेकानं एकपटला गेला. 31 धाबा टीमची टोटल धाव फलकावरती आतापर्यंत बनली गेली आहे. अजून या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर गरज चांगला फटका पाहायला मिळतो. बॅटच्या टोळीला लागला बॉल आणि जसा बॅटरी बॉलचा संपर्क झाला तसा टक्सा स्वीट साऊंड कानावरती आदळला आणि बॉलने केली मिड विकेट बाउंड्री लाईनची सफर. षटकार.
37 37 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. अजूनही 36 धावांची गरज या मॅच मध्ये. 14 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. अशाच प्रकारची फटकेबाजी जर चालू राहिली तर नक्कीच खरवे टीम देखील शिरकाव करेल. या आपल्याला लाईन चेक करावी लागेल. डीके सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. व्हाईट बॉल नेक्स्टच्या स्वरूपात एक सिंगल धाव इथे मिळते. खर तर भरपूर सपोर्ट तुम्हाला टीम गावदेवी खरवे संघासाठी नेहमीच पाहायला मिळेल. मग माझे खेळाडू देवताजी भगत असतील, क्रिकेटच्या मातीमध्ये मुरलेला एक असा खेळाडू देवताजी भगवान भगत, त्यांच्या साथीनं आकाशजी दिलीप जमदारे असतील, त्यानंतर राजेश नंदा फुटाणे असतील. अपील झाली मात्र चातमध्ये, परंतु पंच सहमत नव्हते. पंजाबजी जमदारे असतील, चंद्रकांतजी भगत असतील. नेहमीच यांचा सपोर्ट तुम्हाला खरवे टीमला पाहायला मिळतो. जेव्हा जेव्हा स्पर्धा असते त्यावेळेस मात्र जेव्हा जेव्हा मॅच असते ते आवर्जून उपस्थित असतात. त्या सर्वांचं आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. आज काही कारणास्तव मैदानावरती आले नाहीयेत, परंतु तरी देखील युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा ते एन्जॉय करतात, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. दुसऱ्या बाजूला करतात रेवा भुईर असतील, आमचे कार्याध्यक्ष दिनेशजी भुईर असतील. चांगला फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा खेळलेत लॉंग बॉलला खेळाडू डीप मध्ये जज करतोय. फटका फसला की काय, आणि आता पहिला फरदात गौरव म्हात्रेला परतावं लागेल माघारी. फरदात बाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आमचे नितीनजी भोईर साहेब अर्थात सर्वांचे लाडके भाई यांचं देखील शुभागमन झाले. हार्दिक मनपूर्वक स्वागत. 12 चेंडू आणि 22 धावांची खेळी साकारत असताना गौरव म्हात्रे आता मैदान सोडतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नेट नंबर 3 वरती समीर भगतला तुम्ही पाहता, जो मात्र दाखल झाला. आज खरी कसोटी असेल समीर भगतची. याच मैदानावरती धावा बनवण्याचा विक्रम समीरच्या नावावरती आहे. त्यानंतर शेळगावची स्पर्धा गाजवली आहे, परंतु आज स्वतःच्या गावासाठी आणि गावाच्या नावासाठी लढावा लागेल. कारण संघ आता अडचणीत सापडलाय. ज्या गौरव म्हात्रेचा बल्ला बोलत होता त्याला आता शांत केले टीम डोके संघाच्या माध्यमातून. परंतु मैदानावरती आता खरी कसोटी आहे समीर भगतची. कारण आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये अजूनही 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि धावांची गरज आहे. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय आतापर्यंत 35 धावा. 12 चेंडू मध्ये 35 बनवायची गरज. 18 चेंडू मध्ये 38 धावा इथे मात्र बनल्या गेला. 12 मध्ये 35 बनतील का, हा वेगळे प्रश्न उभा राहिलाय. कारण समोर आपण पाहतोय गोरण्याचा तोफखाना असणारा संघ तुम्ही पाहताय. मैदानाच्या आतमध्ये जर्मन ढोके संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणी कार्याध्यक्ष दिनेशजी भोईर साहेब यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना दिनेशजी भोईर साहेब आपल्यास विनंती, आपण मंचावरती या. आपला मनपूर्वक स्वागत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणी कार्याध्यक्ष दिनेशजी भोईर साहेब आपल्यास विनंती, आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक 3 चौथं तुम्ही पाहता. खर तर गोरदाजी मार्ग वरती रुपेश भोईर येतोय. रुपेशचा पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता. एक्स्ट्रा कव्हरला खेळला, डीप मध्ये खेळाडू पोहोचला, चेंडूतून फेक करेल, एक सिंगल धाव इथे मिळते. खरं तर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळायचं होतं बादल सवारेला, कारण इथे क्षेत्र मोकळं होतं आणि त्याच दिशेला फटका खेचण्याचा प्रयत्न फसला. बॅटच्या टोनला स्पर्श झाला चेंडू आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरची सीमारेषा गाठली, परंतु डीप मध्ये खेळाडू उपस्थित होता ज्याने चेंडूला अडवलं. माही होता डीप मध्ये. महेशला तुम्ही पाहिलं, महेश भोईर याने चेंडूला उचलून थ्रो फेकी केली आहे. दरम्यान एक चिकट सिंगल. नेट नंबर 3 वरती समीर भगत दाखल झालाय. आज संकटमोचक कामगिरी करावी लागेल समीर भगतला. 11 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि 34 धावांची गरज आहे. हाफ ट्रॅकर होता. पहिला बॉल ऑन साइडला बळबळला, बहुत सारा डीप मध्ये मॅगी पोहोचलेत, एक सिंगल धाव इथे मिळते. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न फसला समीर भगतच्या माध्यमातून. टीमची टोटल पुढे सरकत असताना 10 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मैच मध्ये आणि 33 धावांची गरज. सिंगल डबल से अब काम नहीं चलने वाला, क्योंकि दिल्ली अभी बहुत दूर है
आणि गल्लीपासून दिल्लीचा प्रवास करायचा आहे तर आता बाईकने आणि सायकलने प्रवास करून जमणार नाही आहे. हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागेल. मैदानावरती घडले काय पाहावं लागेल. चेंडू मात्र घरंगत जायला दरम्यान एक चिकी सिंगल. पंच बॅटकट की बाईज लेग बाईज बॅटकट. एक सिंगल धाव होते तिथे मिळते. 9 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि 32 धाबांची गरज आहे. हे 3 चेंडू आता भरपूर महत्वाचे असतील या मॅच मध्ये. या वेळेला देखील सम मारीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अगदी यष्टीच्या लगेच बॉल निघून गेला. स्थिर रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होत असताना रुपेशला तुम्ही पाहताय एक आक्रमक खेळाडू आहे. रुपेशला आपण नेहमीच पाहिले जेव्हा जेव्हा ढोकी संघ अडचणीत असतो तेव्हा तेव्हा रुपेश भोईर त्याची कामगिरी भरपूर उल्लेखनीय असते. आणि आज देखील आपण पाहिलं कमीत कमी चेंडूमध्ये ज्यांनी धाबा कुठल्या 25 धाबांची खेळी 6 चेंडूमध्ये आपण पाहिली रुपेश भोईरच्या माध्यमातून. अष्टपैलू खेळाडू आहे. अष्टपैलू कामगिरी नेहमीच त्याची तुम्हाला पाहायला मिळते. आणि जिथे तिथे आपण पाहतोय खरं तर डोके संघासाठी विषय गंभीर तिथे रुपेश भोईर असतो उभा खंबीर. आणि ते चित्र आपण आज मैदानावरती पाहिले पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना आणि आता देखील गोलंदाजीमध्ये छाप सोडत असताना. या वेळेला देखील पुन्हा एकदा तो चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅट अँड बॉलचा संपर्क नव्हता. स्ट्राईक सोडायला इथे तयार नाहीये समीर भगत. कारण समीरला विश्वास आहे स्वतःच्या खांद्यावरती मी हा सामना जिंकवू शकतो. परंतु आता 7 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि शेवटचा बॉल कसा असेल भरपूर महत्वाचा चेंडू. शेवटचा बॉल फटका जर घेतला ऑन साईडला लोंगाला खेळाडू जज करतो मॅगी. आणि जर मॅगी चेंडू जज करतोय तर पूर्णपणे विश्वास आहे टीम ढोके संघाला या फळात आता बाद होऊ शकतो. आणि तेच घडले मैदानावरती. समीर भगतला परतावा लागेल माघारी. सामना आता थोडासा दुरावलाय. 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये आणि 32 धाबांची गरज आहे. खर तर या मैदानावरती उदयनमुख खेळाडू दाखल झालाय. आदर्श इलेव्हन वागणी टीमचा खेळाडू ओम देशमुखला तुम्ही पाहता. कोण विसरेल ओम देशमुखला. या मैदानावरती खर तर भरपूर उल्लेखनीय कामगिरी केली होती. एक मोठा संघ होता समोर त्यांच्या अगेन्स्ट फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली होती तो ओम देशमुख. त्याचं देखील कौतुक व्हायला हवं. विनर विनर असा आपण सामना खेळणार आहोत. खर तर हा पहिला सामना झाल्यानंतर दुसरी मॅच तुम्ही पाहता एका बाजूला आदर्श वांगणी आणि जर्मन इरेंजान. त्यामुळे या फर्स्ट मॅच मधून जो कोणता संघ विजय ठरेल आपण कुठेच जायचं नाहीये. आपला लगेच विनंती आहे लगेच आपण दुसरा सामना खेळणार आहोत. षटक क्रमांक 5 तुम्ही पाहताय. पहिला बॉल ऑन साइडला खेळलाय आणि डीप मध्ये जज करतोय. 6 चेंडू मध्ये 32 धाबांची गरज असताना पहिला बॉल चालला हवेच्या लाटणवरती सोडून बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. हा षटकार जसा आला ना तसा सिद्धी हारवाल्याच्या चेहऱ्यावरती तुम्ही स्माइल पाहू शकता. टीम खरबईचे ते सपोर्टर आहेत आणि या 6 धाबाच्या साथीने आता टीमची टोटल धाव फलकावरती पुढे सरकेल. 5 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये 26 धाबांची गरज आहे. वेलकम सिद्धी तुमचं देखील स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. दुसरा तो देखील चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 चेंडू मध्ये 32 धाबांची गरज असताना आता बादल सवारे देखील सांगतोय अरे लढता लढता पडलो तरी चालेल त्याचा मला खंत नाही कारण शांत बसायला मी काही खरबई गाबाचा संत नाही. आणि त्याच्या बॅटमध्ये सलगचा हा दुसरा षटकार आलाय. 4 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये 20 धाबांची गरज आहे. खर तर काप बॅटिंग करतो बादल सवारे मैदानाच्या आतमध्ये. अरे म्हणून तर म्हटलं जातं जिंदगी में कभी भी किसी को बेकार मत समझना दोस्तों क्योंकि बंद पड़ी घड़ी दिन में 2 बार सही समय बताती है. 3 चेंडू आपण पाहिले मागील षटकामध्ये. खर तर समीर भगतने डॉट खेळला त्यावरती जर स्ट्राईक दिली असती बादल सवारेला तर आणखी काही समीकरण वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु तिथे मात्र सामना पूर्णपणे फसला. आता 4 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि अजूनही 20 धाबांची गरज आहे. जोरदार सज्ज होतो पुन्हा एकदा कविदासला तुम्ही पाहताय. परेश भोईर मैदानाच्या दाखल होतो. समोर बादल सवारे
राईट मोर द विकेट. या वेळेला अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेचण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र अंपायर सिग्नल बाईट बॉल. टीमची टोटल फलकावरती पुढे सरकत असताना आतापर्यंत फलकावरती धाबा इथे बनला गेला 54 धाबा. 4 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि अजूनही 19 धाबांची गरज आहे. जर हा सामना आज जिंकून दिला बादल सवारेनं तर देवदाजी भगत यांच्याकडनं पारितोषिकांचा वर्षाव तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यावेळेस तुम्ही पाहताय पुन्हा एकदा खर तर धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये परंतु इथे गरज होती 4 चेंडूमध्ये 19 धाबांची. जरी आता 3 बॉलवरती 3 मोठे फटके आले तरी देखील एका धाब्याने सामना परस्त होऊ शकतो. टीम खरबई कारण स्पर्धेचा नियम कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम तुम्हाला पाहायला मिळतो. कविता सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. खर तर बॅकवर्ड स्कोलेकच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होता आणि त्याचं जजमेंट थोडंसं चुकलं आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर हा चौकार. चला आदर्श मागणी तेजस पडवल आपण रेडी राहा आणि टीम जर्मन एरंदाड आपण देखील रेडी राहा. या पडला पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. खर तर कविदास कडे अनुभव प्रचंड. जरी 2 षटकार 1 चौकार त्यांनी खर्च केलाय ना तर देखील तो देखील कमबॅक करू शकतो हेच त्यांना दाखवून दिलं. आणि आता तुम्ही पाहताय एका चेंडूचा खेळ आता शिल्लक घ्या आणि 15 धाबांची गरज आहे. रिबस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. सामना समाप्त झाला. सामना इथे जिंकला टीम जर्मन ढोके संघानं. जर्मन ढोके संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम गावदेवी क्रिकेट संघ खरवई तुमचं देखील कौतुक आणि हार्डलक समीर भगत भरपूर चांगला खेळ तुम्ही दाखवला परंतु अपयश कुठे आलं यावरती लक्ष द्या. पुढील टुर्नामेंटसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. एरंगा टीम आपला निर्णय आपण कळवला नाही अजून. क्षेत्ररक्षण आदर्श वांगणी टीमला जे हवं होतं ते मिळालंय कारण टॉस जिंकून ते देखील नेहमीच बॅटिंग घेतात